प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। शिवाजी, खरं तर सर्वात आधी यादी जाहीर करणारा पक्ष महाविकास आघाडी आणि महायुतीमधला हा भाजप ठरलाय। उमेदवारांना निश्चितच जास्त वेळ मिळणार आहे। या 99 नावांमध्ये कोणती हायलाइटेड नावं आहेत, कोणते महत्त्वाचे मतदारसंघ आहेत आणि कोणत्या महत्त्वाच्या मतदारसंघांची नावं अजूनही जाहीर होण्याचं बाकी आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यादीमध्ये अर्थातच पहिलं नाव आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्वात स्ट्रॉंग म्हणून ओळखले जाणारे भाजपचे राज्यातील नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव आहे। त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांच्यानंतर मात्र महिला म्हणून जर आपण फोकस टाकला तर चिखलीमधून श्वेता महाले यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। त्यानंतर शेवगाव पाथर्डी या मतदारसंघातून मोनिका राजळे यांना एक संधी देण्यात आली आहे। भोकरमधून अशोक चव्हाण यांच्या घरातील कुटुंबातील तिकीट देण्यात आलेलं आहे। जया चव्हाण यांना हे तिकीट देण्यात आलेलं आहे। त्यानंतर जिंतूरमधून मेघना बोर्डीकर यांना संधी देण्यात आलेली आहे। त्यानंतर जर पाहिलं तर फुलंब्री मतदारसंघातून अनुराधाताई चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे। नाशिक पश्चिम मधून सीमाताई हिरे यांना संधी देण्यात आलेली आहे। त्यानंतर जर पाहिलं तर सुलभा गायकवाड यांना कल्याण पूर्व मधून संधी देण्यात आली आहे। बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे यांना संधी देण्यात आली। ही सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण या ठिकाणी मंदा म्हात्रे यांचं तिकीट कापलं जाईल असं सांगितलं जात होतं। मनीषा चौधरी यांना देखील संधी देण्यात आली दहिसर मधून। विद्या ठाकूर यांना गोरेगाव मधून संधी देण्यात आलेली आहे। त्यानंतर जर विचार केला आपण तर माधुरी मिसाळ यांना पर्वती मतदारसंघातून संधी देण्यात आलेली आहे। राहुरी मधून शिवाजीराव कर्डिले यांना संधी देण्यात आलेली आहे। श्रीगोंदामधून प्रतिभा पाचपुते, बमनराव पाचपुते यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत, त्यांना संधी देण्यात आली आहे। नमिता मुंदडा यांना केज मधून संधी देण्यात आलेली आहे। एकंदरीत जर पाहिलं तर महिलांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र या सगळ्या याच्यामध्ये नजर जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची म्हणून मराठवाड्यातील जे यादी असेल त्याच्यामध्ये जातीचं समीकरण जे आहे ते महत्त्वाचं ठरणार आहे, कारण निवडणूक ही जातीवंत विरुद्ध निष्ठावंत अशी होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते। त्या दृष्टिकोनातून ही यादी महत्त्वाची असणार आहे आणि प्रत्येक मतदारसंघासाठी हा जे इतक्या दिवसापासून भाजपच्या उमेदवारीची वाट पाहत होते त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा विषय असेल। एकंदरीत जर पाहिलं तर 99 यांची यादी आहे, कारण भाजप जे लढेल याची संख्या साधारण 150 कळत आहे, त्यामुळे वरच्या 50 जागेवरती तिढा अपेक्षित आहे। आणि अजूनही सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की भाजपचे 2019 ला 106 आमदार निवडून आले होते, त्यामधील बऱ्यापैकी आमदार रिपीट झाले। मात्र वरचे जे आमदार आहेत त्यांचं तिकीट नाकारलं गेलंय का हा देखील प्रश्न आजच्या या यादीमधून पाहायला मिळत आहे। अगदी खरं आहे शिवाजी, आणि ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय काही उमेदवारांची तिकीटं नाकारली गेलीत का, त्यातली काही नावं अशी होती जी या यादीमध्ये आहेत। आपल्याला असं वाटत होतं किंवा अशा प्रकारची माहिती समोर येत होती की त्या आमदारांची तिकीटं ही कापली जाऊ शकतात। तुम्ही मंदा म्हात्रे यांचं नाव घेतलं। योगेश सागर यांना पुन्हा एकदा संधी मिळणार का, कारण त्यांनी दीर्घकाळ आमदार म्हणून काम केलेलं, या संदर्भातला प्रश्न उपस्थित केला जात होता। अगदी बोरिवली विधानसभेचं नाव अजूनही या पहिल्या यादीमध्ये आलेलं नाहीये। सुनील राणे हे तिथले विद्यमान आमदार आहेत, मात्र त्यांना संधी मिळणार की नाही मिळणार हे अजूनही अस्पष्ट आहे। मालाड पश्चिम मधून विनोद शेलार यांना असलम शेख यांच्या विरोधात संधी देण्यात आली आहे। बऱ्याचशा लढती ज्या आहेत त्या जवळपास स्पष्ट झालेल्या आहेत, कारण महाविकास आघाडीकडून काही उमेदवार हे जवळपास निश्चित असल्याचं मानलं जात आहे। शिवाजी, भाजपकडून ही 99 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे। या व्यतिरिक्त आता आणखी कोणत्या पक्षांकडून आणि कधीपर्यंत उमेदवारी याद्या जाहीर होतील, काय तपशील मिळतोय का काही? अगदीच काँग्रेसची आज पहिली साधारण 50 ते 55 लोकांची यादी जाहीर होणार असल्याची नेत्यांनी सांगितलेलं आहे। पहिली यादी, कारण सगळ्यात महत्त्वाचं होतं की जेव्हा या सगळ्या यादीवरती पहिलं जे पक्ष यादी जाहीर करेल त्या ठिकाणी बंडखोरीची शक्यता होती, म्हणून आजच्या या यादीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। आणि आज जर पाहिलं तर भाजपने यादी जाहीर केली, त्यामुळे काँग्रेस असो महाविकास आघाडी असो ते साधारण यांच्या विरोधातील उमेदवार जे आहे ते कदाचित स्ट्रॅटर्जी बदलून जातीचं समीकरण बदलून देऊ शकतात। मात्र महायुतीने जे आहे ते आघाडी घेतल्याचं सध्या तरी पाहायला मिळतंय। बरं, अगदी खरं आहे तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय महायुतीनं उमेदवार जाहीर करण्यामध्ये आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतं। याचा कितपत फायदा भाजपला होऊ शकतो, कारण अर्थात आता उमेदवारांना चित्र स्पष्ट झालेलं आहे, आपण निवडणुकीच्या रिंगणात आहोत, आता प्रचाराला त्यांना फायदा होणार आहे। कितपत फायदा होईल, काय नेमकी राजकीय समीकरणं सांगतात? लोकसभेत सुद्धा आपण पाहिलं आधी उमेदवार जाहीर केलेल्यांना कितपत फायदा होतोय?
हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये निश्चितपणे भाजपने मिळालेल्या विजयानंतर जे लोकसभामध्ये भाजप कोशात गेली असं म्हटलं जायचं, ती भाजपला आता उर्मीच आलेली आहे. आणि दुसरीकडे आपण एक जर पाहिलं तर या सगळ्या यादीमध्ये 100% निवडून येतील याची खात्री धरूनच ही यादी जाहीर केली आहे. अनेकांना पुन्हा एकदा संधी दिली. ज्या पद्धतीने सांगितलं जात होतं 30-35 ज्या उमेदवारांची तिकीट कापले जातील, मात्र अशा पद्धतीने तिकीट कापले गेले नसल्याचे एकंदरीत त्याच्यामधून पाहायला मिळतंय. अजूनही यादीमध्ये पूर्ण नजर टाकल्यानंतर अनेक जातीय समीकरण आपल्याला पाहायला मिळतील. अपक्ष किती उभा राहतात, भाजपने ज्यांची तिकीट नाकारली आहेत ते काय करतात, हे सगळं आता एकंदरीत पाहायला मिळणार आहे. अगदी खरं, तुम्ही हरियाणाच्या निवडणुकीचा उल्लेख करून काही रेफरन्स दिलेत, त्यानुसार भाजपचा कॉन्फिडन्स हा बूस्ट झाला असं म्हणावंच लागतं. मात्र काँग्रेस सुद्धा काहीतरी धडा शिकलेला असेल, त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवर या हरियाणाच्या निवडणुकीचा कितपत परिणाम होईल असं वाटतंय? अगदी हरियाणाचा निवडणुकीचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी जाट व्हर्सेस ओबीसी घडलं होतं. आता जर आपण लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं हे असणार आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये तितकंसं ओबीसी व्हर्सेस मराठा असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला नव्हता. मात्र आता गावागावामध्ये ओबीसी व्हर्सेस मराठा असा जो संघर्ष आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळं ज्या जरांगे पाटलाचा फायदा महाविकास आघाडीला लोकसभेसाठी झाला होता, त्या जरांगेमुळं महायुतीला विधानसभेसाठी फायदा झाला. जर हरियाणाचं गणित चाललं तर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण मराठवाड्यामध्ये मराठा व्हर्सेस ओबीसी हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि मराठा समाज व्हर्सेस ओबीसी जर पूर्णपणे एकवटला, खास करून भाजपचा कोर वोटर हा मराठा समाज ओबीसी समाज हा मानला जातो. त्यामुळं हा समाज जर एकवटला तर निश्चितपणे या भाजपला अर्थात महायुतीला फायदा होऊ शकतो. आणि दुसरीकडे जर आपण विदर्भात पाहिलं तर विदर्भामध्ये कुणबी हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. तो काँग्रेसच्या सोबत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. डीएमके फॅक्टर म्हणून पाहिलं जातं. त्याच्याकडे दलित, मुस्लिम आणि कुणबी हा जर एकत्र आला तर निश्चितपणे काँग्रेसला फायदा होईल. आपण जे लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिलं होतं आणि ज्या काँग्रेसचा वोट पर्सेंट 2019ला 20% पेक्षा कमी होता, तो थेट भाजपला क्रॉस करून पुढे पोहोचला. म्हणजे काँग्रेसने मिळवलेली ही 10 वर्षातील सगळ्यात मोठी आघाडी होती. तर एकंदरीत पाहता काँग्रेस आता बरोबरीचा सामना करण्यासाठी येऊन पोहोचलेली आहे. मात्र भाजपचं मायक्रो प्लॅनिंग हरियाणामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. ते मायक्रो प्लॅनिंग विदर्भ आणि मराठवाडा यामध्ये कसं पद्धतीने चालतंय, याच ठिकाणी महायुतीचा विजय किंवा महाविकास आघाडीचा विजय होईल हे निश्चितपणे समजणार आहे. मात्र विदर्भातील जो जागा वाटपाचा तिढा शिवसेनेमुळे निर्माण झालेला आहे, त्या शिवसेनेमुळे जो महाविकास आघाडीमधील जो कार्यकर्ता आहे तो दुखावला जाण्याची शक्यता आहे. आणि या सगळ्या याच्यामुळे सांगलीची पुनरावृत्ती पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये होते का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आज राजधानी दिल्लीमध्ये चर्चेला जात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आतापर्यंत काँग्रेसच्या जेवढ्या मीटिंग झाल्या होत्या त्या मीटिंगला एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते कधीच पोहोचले नव्हते. मात्र आज विदर्भातील जेव्हा नेते या ठिकाणी पोहोचणार असं समजलं, अनेक जे विदर्भातील कार्यकर्ते हे राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळं आजचा निर्णय आज काय घडतंय याच्यावरती मोठ्या प्रमाणात डिपेंड आहे. आणि महाविकास आघाडीचं भलेही जोडून तोडून गणित जमलं, मात्र कार्यकर्त्यांची जी केमिस्ट्री आहे खालची ती जुळणं महत्वाचं असतं. तीनही पक्ष एकत्र आले, मात्र ग्राउंड झिरोची केमिस्ट्री अत्यंत महत्वाची असते. त्यामुळं भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट हे जरी एकत्र आले असले तरी राष्ट्रवादीला भाजपची मतं, शिवसेनेची मतं ट्रान्सफर होतात का, ही झाली त्यांची केमिस्ट्री. हे वरचं गणित भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेचं झालं. त्याच पद्धतीने शिवसेना, राष्ट्रवादी, शरद पवार आणि काँग्रेस हे एकत्र आल्यानंतर केमिस्ट्री खाली काय होते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ही केमिस्ट्री जर अशा पद्धतीने वाद झाले तर निश्चितपणे महाविकास आघाडीला तडा पोहोचेल आणि त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. खरंय शिवाजी, तुम्ही जे पक्षांच्या केमिस्ट्री विषयी बोलताय ते साधारणपणे ज्यावेळी जागा वाटप निश्चित होईल आणि ते समोर येईल तेव्हा आपण याविषयीचे अंदाज लावू शकू. अर्थात ते सुद्धा फायनल नसणार आहेत, ते केवळ अंदाज असणार आहेत. मात्र तुम्ही काही वेळापूर्वी जातीय समीकरणांविषयी बोलत होतात. तुम्ही डीएमके फॅक्टर मांडलात, तसा मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे आता डीएमएम फॅक्टर ट्राय करतायत. अर्थात दलित, मुस्लिम आणि मराठा तो फॅक्टर नवी दिल्लीमधून वाईड अँगलमधून पाहताना तो फॅक्टर कितपत परिणामकारक ठरू शकेल असं वाटतंय तुम्हाला? एक महत्वाचं आहे, मराठा, दलित आणि मुस्लिम असं समीकरण कधीच होत नाही. मराठा हा समाज आणि ओबीसी समाज हे जेव्हा समीकरण जुळतं तेव्हा लोकसभा 2024चा महाराष्ट्राचा निकाल येतो. मात्र दलित आणि मुस्लिम हे समीकरण जुळू शकतं, मात्र मराठा, मुस्लिम आणि दलित हा फॅक्टर जुळत नाही. त्याचं कारण असं आहे की
मुस्लिम समाज आणि दलित समाज यांचे राहणीमान, त्यांची व्यवस्था, त्यांची पद्धती हे निश्चितपणे आपण जर समाज व्यवस्थेचा विचार केला तर समान असल्याचं आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतं. मात्र मराठा समाज हा एक राज्यकर्ता समाज आहे, शेती करणारा समाज आहे. मात्र दलित समाज हा राज्यकर्ता समाज नाहीये, त्याचबरोबर शेती करणारा समाज नाहीये, छोट्या मोठ्या व्यवसायावरती अवलंबून असतो. त्याच पद्धतीने सच्चर आयोग समितीचा जर आपण अहवाल पाहिला तर आपल्या देशातील दलित समाज मुस्लिम समाजाची परिस्थिती आपल्याला लक्षात येते. त्यामुळं मुस्लिम समाज हा छोटे छोटे फिटरचा उद्योग करतो, व्यवसाय करतो. त्यांची वेगवेगळी दुकानं असतात, छोटे छोटे व्यवसाय असतात, भंगाराचे व्यवसाय असतात. ते उच्च शिक्षित समाज म्हणून फारसा पाहायला मिळत नाही. शिक्षणाचं प्रमाण पाहिलं तर दलित समाजामध्ये देखील खास करून जी कामं मराठा वर्ग करत नाही ती कामं दलित वर्ग करत असतो. त्यामुळं सामाजिक स्तराचा जर विचार केला तर मुस्लिम, दलित आणि मराठा समाज याच्यामध्ये सामाजिक स्तर वेगळा पाहायला मिळतो. त्यामुळं सामाजिक उतरंडीचा जर विचार केला तर ही तीनही समाज म्हणून जेव्हा विचार करतो तेव्हा याचं समीकरण दिसतं, मांडलेलं दिसतं. मात्र केमिस्ट्री जुळते का हे पाहणं महत्वाचं आहे.